नमस्कार. आज 31 ऑक्टोबर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि सरदार वल्लभभाई पटेलांना या ठिकाणी त्रिवार वंदन करतो. आज आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याचा परिचय करून घेणार आहोत. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलक आणि स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या काळातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. पटेल यांनी स्वातंत्र्यापूर्वी देशासाठी जास्त योगदान दिलं की स्वातंत्र्यानंतर जास्त योगदान दिलं हे ठरवणं अवघड आहे. स्वातंत्र्याच्या वेळी भारताच्या एकीकरणातील त्यांची अतुलनीय भूमिका अधिक लक्षात राहते. पण एकेकाळी राजकारणापासून दूर राहणाऱ्या पटेल यांच्या आयुष्यात अनेक बदल घडून आले, ज्यामुळे ते देशाचे सरदार आणि लोहपुरुषाच्या उंचीपर्यंत पोहोचले. वल्लभभाईंचा जन्म नाडियाद येथे 31 ऑक्टोबर 1875 एका जमीनदार परिवारात झाला. झवेरभाई पटेल आणि लाडबाईंचे हे चौथं अपत्य. वल्लभभाईंचे वडील शेतकरी आणि आई एक गृहिणी व आध्यात्मिक धर्मपरायण महिला. वल्लभभाईंना 3 मोठे भाऊ नरसीभाई, विठ्ठलभाई व सोमाभाई आणि एक बहीण जिचं नाव दहिबा पटेल. त्या काळी बालविवाहाची प्रथा असल्यामुळे वल्लभभाई पटेल यांचा विवाह अवघ्या 16व्या वर्षी म्हणजे 1891 साली झाबेरबा नावाच्या कन्येशी करून देण्यात आला. त्यांच्यापासून दह्याबाई आणि मणिबेन पटेल अशी 2 अपत्य झाली. वल्लभभाईंची पत्नी झाबेरबा या कॅन्सरने पीडित असल्याने त्यांचा आणि वल्लभभाईंचा संसार दीर्घकाळ टिकला नाही. 1909 त्यांचं निधन झालं. ज्यावेळी झाबेरबाईंच्या निधनाची बातमी वल्लभभाईंना मिळाली त्यावेळी ते कोर्टात कामात व्यस्त होते. ही बातमी मिळाल्यानंतर देखील त्यांनी आपलं कोर्टाचं कामकाज पूर्ण केलं. तो कोर्टाचा खटला त्यांनी जिंकला आणि त्यानंतर मग आपल्या पत्नीच्या मृत्यूची बातमी त्यांनी इतर सर्वांना दिली आणि पुढे आपलं संपूर्ण जीवन आपल्या अपत्यांसमवेत विधुर म्हणून व्यतीत केलं. वल्लभभाईंचं प्राथमिक शिक्षण त्यांनी गुजराती मीडियम स्कूलमधून पूर्ण केलं. पुढे त्यांनी इंग्लिश मीडियम शाळेत प्रवेश घेतला आणि हे शिक्षण पूर्ण करता करता त्यांना बराच विलंब लागला. 1897 वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि घरची परिस्थिती बेताची असल्यानं महाविद्यालयात न जाता वल्लभभाईंनी घरी राहूनच पुस्तकं उधार घेऊन शिक्षण घेतले. शिवाय जिल्हाधिकारी होण्याकरता दिल्या जाणाऱ्या परीक्षेला त्याचा अभ्यास सुद्धा त्यांनी घरूनच केला. ते अभ्यासात इतके हुशार होते की या परीक्षेत त्यांना सगळ्यात जास्त गुण मिळाले. पुढे 1910 साली लॉची पदवी मिळवण्याकरता वल्लभभाई इंग्लंडला गेले. त्यांना कॉलेजचा कुठलाच अनुभव नव्हता, परंतु ते बुद्धीने एवढे तल्लख होते की 36 महिन्यांचा कोर्स त्यांनी अवघ्या 30 महिन्यांमध्ये पूर्ण केला. अशा प्रकारे 1913 साली वल्लभभाईंनी इन्स ऑफ कोर्ट मधून वकिलीची पदवी मिळवली. या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून ते महाविद्यालयातून प्रथम आले. त्यानंतर मग वल्लभभाई भारतात परतले आणि गुजरातमधील गोधरा येथे त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली.
त्यांची वकिली या व्यवसायातली समज पाहून ब्रिटिश सरकारने त्यांना कित्येक मोठ्या पदांवर नियुक्ती देण्यासाठी आमंत्रित केलं, परंतु वल्लभभाई पटेलांनी ब्रिटिश शासनाचा एकही प्रस्ताव स्वीकारला नाही. कारण त्यांना ब्रिटिशांचा एकही कायदा अजिबात पसंत नव्हता आणि ते त्याचे कट्टर विरोधक होते. त्यामुळे ब्रिटिशांकडून आलेला एकही प्रस्ताव त्यांनी स्वीकारला नाही आणि पुढे ते अहमदाबाद येथे एक यशस्वी बॅरिस्टर म्हणून काम करू लागले. यासोबतच ते गुजरात क्लबचे सदस्य देखील होते. या दरम्यान त्यांनी महात्मा गांधीजींच्या एका व्याख्यानात भाग घेतला. त्यावेळी ते गांधीजीच्या विचारांनी फार प्रभावित झाले. पुढे गांधीजींचा कट्टर अनुयायी बनण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अशा तऱ्हेनं ते गांधीवादी सिद्धांतांवर चालू लागले आणि हे सुरू असताना ते राजकारणाचा हिस्सा पण झाले. हे गांधीवादी सिद्धांतांवर चालून ते राजकारणाचा हिस्सा पण झाले. भारताच्या स्वातंत्र्याचे महानायक महात्मा गांधी यांच्या प्रभावशाली विचारांनी प्रेरित होऊन वल्लभभाईंनी अस्पृश्यता, जातीवाद, स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात प्रचंड मोठा आवाज उठवला आणि समाजात पसरलेली नकारात्मकता दूर करण्याकरता भरपूर प्रयत्न केले. सोबतच गांधीजींच्या विचारधारेला स्वीकार स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. महात्मा गांधीजींच्या शक्तिशाली विचारांनी प्रभावित झालेल्या वल्लभभाई पटेलांनी 1917 साली शेतकऱ्यांच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. या दरम्यान गुजरातमधील ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करीत असताना शेतकऱ्यांवर ब्रिटिशांनी लावलेले अवास्तव कर देण्यासाठी शेतकरी असमर्थ असल्यामुळे शेतकऱ्यांनी ब्रिटिश शासनाला करात सवलत देण्याची विनंती केली. परंतु शेतकऱ्याच्या या प्रस्तावाला ब्रिटिश शासनानं धुडकावून लावलं. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोठ्या प्रमाणावर नो टॅक्स कॅम्पेन या मोहिमेचं नेतृत्व केलं आणि शेतकऱ्यांना कर न भरण्यासाठी प्रोत्साहन दिलं. या संघर्षामुळे ब्रिटिश शासनाला सरदार पटेलांच्या दृढ संकल्पापुढे झुकण्यासाठी मजबूर व्हावं लागलं आणि शेतकऱ्यांना करामध्ये सवलत द्यावी लागली. स्वातंत्र्य संग्रामामध्ये किंवा स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचं हे पहिलं मोठं यश मानलं गेलं. वल्लभभाई पटेल गांधीजीच्या विचारांनी एवढे प्रभावित होते की 1920 साली असहकार आंदोलनादरम्यान त्यांनी स्वदेशी खादी वस्तूंचा स्वीकार केला आणि विदेशी कपड्यांची होळी केली. याशिवाय वल्लभभाई पटेलांनी गांधीजींनी शांततापूर्वक केलेल्या देशव्यापी आंदोलनामध्ये, उदाहरणार्थ स्वातंत्र्य संग्राम असेल, भारत छोडो आंदोलन असेल, दांडी यात्रा असेल, याचं ताकदीनं समर्थन करत सहकार्य केलं. आपल्या बोलण्याच्या शैलीनं जनसामान्यांना प्रभावित करणाऱ्या सरदार पटेलांनी 1928 साली सायमन कमिशन विरोधात पुकारलेल्या बारडोली सत्याग्रहादरम्यान लोकांना आपल्या महान विचारांनी फार प्रभावित केलं. त्यामुळे इंग्रजांनी अवाजवी वाढवलेल्या करांना न भरण्यावर जनता सहमत झाली. त्यामुळे ब्रिटिश व्हाईसरायला पराभव पत्करावा लागला. या आंदोलनात आपल्या सशक्त नेतृत्वानं वल्लभभाई पटेल जनतेत चांगलेच प्रसिद्ध झाले आणि बारडोलीतील लोक त्यांना सरदार म्हणू लागले. त्यामुळे पुढे सरदार त्यांच्या नावाआधी जोडलं जाऊ लागलं. दिवसेंदिवस सरदार वल्लभभाई पटेलांनी
त्यांची ख्याती वाढत चालली होती आणि त्यामुळेच अहमदाबाद येथील निवडणुकांमध्ये त्यांनी सातत्याने विजय मिळवला. मग 1922ची निवडणूक असेल, 1924ची असेल आणि 1927ची असेल, ते त्यावेळेस अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 1931 साली वल्लभभाई पटेल काँग्रेसच्या 36व्या अहमदाबाद अधिवेशनामध्ये स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा निवडले गेले आणि त्यांनी त्याचं अध्यक्षपद भूषवलं. ते गुजरात प्रदेशाच्या काँग्रेस समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून पण नियुक्त झाले. पुढे 1945 पर्यंत ते गुजरात काँग्रेसच्या अध्यक्षपदावर राहिले. या दरम्यान त्यांना अनेकदा कारागृहात देखील जावं लागलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वल्लभभाई पटेल भारताचे गृहमंत्री आणि उपप्रधानमंत्री झाले. तसे पाहता सरदार वल्लभभाई पटेल यांची ख्याती आणि प्रसिद्धी एवढी पसरली होती की प्रधानमंत्री होण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं, परंतु महात्मा गांधीजींमुळे त्यांनी स्वतःला या स्पर्धेपासून दूर ठेवलं आणि जवाहरलाल नेहरूंना देशाचे पहिले प्रधानमंत्री बनवण्यात आलं. स्वतंत्र भारताचे गृहमंत्री झाल्यानंतर वल्लभभाई पटेल यांनी सर्वात आधी भारतातील वेगवेगळ्या साम्राज्यातील राजांना आपल्या राजनैतिक दूरदर्शीपणाचा आणि बुद्धिमत्तेचा वापर करत संघटित केले आणि वेगवेगळ्या राज्यांचे स्वप्न सत्यात उतरणं शक्य नसल्याची जाणीव भारतीय संघातील जवळजवळ 565 साम्राज्यांच्या राजांना करून दिली आणि त्यांना भारतात विलीन होण्याकरता प्रोत्साहित करून त्या सर्व राज्यांना विलीन करून घेतलं. परंतु हैदराबादचे निजाम, जुनागड आणि जम्मू काश्मीर इथल्या नवाबांनी मात्र आपलं साम्राज्य भारतात विलीन करण्यास विरोध दर्शवला. परंतु वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर सैन्याचा वापर करीत या 3 राज्यांना आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास सहमत करून घेतलं. वल्लभभाई पटेलांनी अशा तऱ्हेनं भारतीय संघाला कोणत्याही युद्धाशिवाय शांततेच्या मार्गाने एकत्रित केलं आणि या महान कार्यामुळे त्यांना लोहपुरुष ही पदवी देण्यात आली. अशा या महान नेत्याची आज जयंती. महापुरुष जन्माला येतात, त्यांचं कार्य आपल्यासमोर असतं. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण अशा महापुरुषांना त्रिवार वंदन करूयात आणि त्यांच्या आचारांना, विचारांना सोबत घेऊन जगूयात. पुनश्च एकदा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंती दिनानिमित्त त्यांना त्रिवार वंदन करतो आणि आपण सर्वांना या जयंती दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.